व्हिडिओमध्ये आपण नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कुमार संभवम महाकाव्याचा परिचय पाहणार आहोत. महाकवी कालिदासाने रचलेलं कुमार संभवम महाकाव्य याचा सामान्य परिचय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हे पंचमहाकाव्यापैकी एक आहे. संस्कृत साहित्यामध्ये पंचमहाकाव्य म्हणजे 5 महाकाव्य खूप प्रसिद्ध आहेत. त्या 5 महाकाव्यापैकी एक महाकाव्य म्हणून या कुमार संभव महाकाव्याचा उल्लेख केला जातो. तर ती पंचमहाकाव्ये कोणकोणती हे आपण पाहूया. तर महाकवी भारवी यांनी रचलेलं किरातार्जुनीयम नावाचं हे एक महाकाव्य आहे. किरात रूपामध्ये अर्जुन आणि शिव यांचं झालेलं युद्ध या महाकाव्यामध्ये वर्णन केलं गेलं आहे. असं त्याचे सुंदर महाकाव्य महाकवी भारवीचं आहे. त्यानंतर माघ कवीने लिहिलेलं शिशुपाल वधम नावाचं महाकाव्य हे खूप प्रसिद्ध आहे. श्रीकृष्ण याच्या आत्याचा मुलगा शिशुपाल यांनी 100 गुन्हे केल्यानंतर त्याला केलेला वध, श्रीकृष्णाने शिशुपालाचा केलेला वध या महाकाव्यामध्ये वर्णन केला गेलेला आहे. अतिशय सुंदर महाकाव्य हे शिशुपालाचं दुसरं महाकाव्य आहे. त्यानंतर श्रीहर्षाने रचलेलं नल आणि दमयंती यांच्या प्रेमप्रसंगावर आधारित नैषधीचरितम नावाचं महाकाव्य हे एक तिसरं महाकाव्य आहे. हे 3 महाकाव्ये आणि त्यानंतर महाकवी कालिदासाने रचलेलं रघुवंशम नावाचं महाकाव्य जे की आपण प्रथम वर्षाला पाहिलं हे एक महाकाव्य आहे. या रघुवंशामध्ये रामाच्या वंशातील सर्व राजांची वर्णनं त्यांनी केली गेलेली आहेत. राजा दिलीपापासून अग्निवर्मापर्यंत सर्व राजांची वर्णनं रघुवंशामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने या कालिदासाने केलेली गेलेली आहेत. आणि त्यानंतरचं कुमार संभवम हे महाकवी कालिदासाचंच महाकाव्य आहे आणि यामध्ये सुद्धा कुमार कार्तिकेयाच्या जन्माची कथा वर्णन केली गेलेली आहे. तर अशी ही महाकवी कालिदासाची 2 आणि भारवी, माघ आणि श्रीहर्ष यांची 3 महाकाव्ये अशी पंचमहाकाव्ये ही संस्कृत साहित्यामध्ये खूप प्रसिद्ध आहेत. या पंचमहाकाव्यापैकी एक महाकाव्य म्हणजे आपण या ठिकाणी शिकणार आहोत ते म्हणजे कुमार संभव महाकाव्य हे होय. तर कुमार आणि संभवम हे 2 शब्द आहेत. कुमार शब्दाचा अर्थ होतो कार्तिकेय, शिव आणि पार्वती यांचा पुत्र कार्तिकेय किंवा स्कंध म्हणजेच कुमार होय. आणि संभव म्हणजे त्याचा जन्म. तर कुमार संभव म्हणजे कार्तिकेयाच्या जन्मासंबंधी असलेलं महाकाव्य, याला आपण कुमार संभव महाकाव्य असे त्याच्या शब्दशः अर्थ किंवा शब्दाचा अर्थ आपण घेतो. कुमार संभवम महाकाव्याचे स्वरूप काय आहे ते आपण जनरल स्वरूप किंवा सामान्य स्वरूप आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर महाकवी कालिदासाने रचलेलं हे काव्य आहे हे आपण पाहिलेलं आहोत. महाकवी कालिदास हे संस्कृत साहित्याचे खूप प्रसिद्ध कवी आहेत. यांचं रघुवंशम एक महाकाव्य आणि दुसरं म्हणजे कुमार संभवम हे महाकाव्य आहेत. अतिशय सुंदर भाषेमध्ये लिहिलेलं हे महाकवी कालिदासाचं हे काव्य आहे. त्याचे कवी महाकवी आहेत, कालिदास आहेत. तर यामध्ये एकूण 17 सर्ग आहेत. आचार्य भामहाने लक्षण सांगितलं होतं की सर्गबंधो महाकाव्यम म्हणजे सगळी महाकाव्ये ही सर्गामध्ये विभागलेली असतात आणि त्यामुळे हे महाकाव्य हे 17 सर्गामध्ये विभागले गेलेलं हे महाकाव्य आहे. तर या महाकाव्यामध्ये एकूण 17 सर्ग, एका सर्गामध्ये जवळपास 95 किंवा 100च्या आसपास श्लोक असतात आणि अशा 17 सर्गाचं हे महाकाव्य म्हणून याला महाकाव्य म्हणलेलं आहे. विशाल काव्य, भरपूर पद्य असलेल्यामुळे यांना महाकाव्य असे म्हटलं जातं. महाकाव्याची लक्षणे आपण नंतर पाहूया. तर त्यानंतर महाकवी कालिदासाने रचित एकूण 8 सर्ग यापैकी मानले जातात. 17 सर्गाचं महाकाव्य आहे परंतु केवळ 8च सर्ग हे महाकावी कालिदासाने रचली गेलेली आहेत असं मानलं जातं. आणि यानंतरची जी 9 सर्ग आहेत ती 9 सर्ग कुठल्या तरी दुसऱ्या कवीने किंवा अन्य कवीने केली गेलेली आहेत असं मानले जाते. प्रमाणित फक्त 8 सर्गच कालिदासाची मानली जातात. का बरं? कारण 8 सर्गामध्ये कुमार कार्तिकेयाच्या जन्माची पूर्वसूचना दिली आणि मग महाकाव्याची समाप्ती केली गेली असं या ठिकाणी मानलं गेलं. कारण नावावरून कुमार आणि संभव, केवळ कुमाराचा जन्म किंवा कार्तिकेयाचा जन्म एवढंच कालिदासाला अपेक्षित होतं आणि त्यावेळेस त्यांनी काय केलं की यामध्ये वर्णन करून 8व्या सर्गापर्यंतच का महाकाव्य रचलं अशी मान्यता आहे. पण आणि अन्य मान्यताही याबद्दल आहेत की 8व्या सर्गामध्ये महाकवी कालिदासाने शिव आणि पार्वती या दोघांच्या विवाहानंतरचा शृंगार जो आहे, रोमांस जो आहे
तो त्यांनी वर्णन केला गेला होता. आणि त्यामुळे रुष्ट झालेल्या पार्वतीने किंवा क्रोधित झालेल्या पार्वतीने महाकवी कालिदासाला कुष्ठरोग फोडण्याचा किंवा मृत्यूचा शाप दिला, अशा दंतकथा आहेत. आणि त्यामुळे कालिदासाने 8 नंतरची सर्ग जी आहे ती त्यांनी रचना केली गेली नाही, अशी एक मान्यता आहे. आणि आणखी अनेक मान्यता आहेत की त्यापैकी एक म्हणजे की कुमार कार्तिकेयाचा जन्म हाच या ठिकाणी कालिदासाला अपेक्षित होता आणि त्यामुळे त्याने 8 सर्ग रचना केली, पुढच्या सर्गाची रचना त्याने केलेली नाही. अशा विविध मान्यता या कुमारसंभवबद्दल आहेत. पण एक निश्चित मानलं जातं की केवळ 8 सर्गच महाकवी कालिदासाने रचले गेलेली आहेत. याला काही वेगवेगळी प्रमाणंही दिली जातात, जसे की मल्लीनाथ वगैरे टीकाकारांनी केवळ 8च सर्गावर टीका केली गेलेली आहे आणि पुढल्या सर्गावर त्याने टीका केली नव्हती. आणि म्हणून प्राचीन काळामध्ये कुमारसंभवची 8च सर्ग होती आणि नंतर ही 9 सर्ग नंतर रचली गेली. अशा विविध मान्यता या कुमारसंभवच्या रचनेबद्दल मानल्या जातात. तर कथास्त्रोत काय आहे आपण ते बघूया. तर ज्याप्रमाणे अभिज्ञान शाकुंतलमची कथा महाकवी कालिदासाने महाभारतामधून घेतली होती, रघुवंशाची कथा रामायण इत्यादीमधून घेतली होती, तशी कुमारसंभवची कथा कुठून घेतली असावी, याबद्दल कथेचं मूळ स्रोत काय आहे हेही पाहणं आवश्यक आहे. तर याबद्दल निश्चित अशी माहिती उपलब्ध होत नाही. म्हणजे नेमकं कालिदासाने कुठल्या ग्रंथातून ही कथा उचलली याबद्दल ठोस पुरावा मात्र उपलब्ध नाही. तरी परंतु ही कथा पौराणिक साहित्यामध्ये खूप ठिकाणी आलेली आहेत आणि म्हणून अनेक विद्वानांचं मान्यता अशी आहे की ही कथा कुमारसंभवची पौराणिक साहित्यातून कालिदासाने घेतली असावी. आणि त्याशिवाय शिवपुराणामध्ये ही कथा आलेली आहे. शिव आणि पार्वती या दोघांचा विवाह आणि त्यांच्यापासून जन्माला आलेलं कार्तिकेय किंवा स्कंद, दोन्ही एकच नाव आहेत, एकाचेच नाव आहेत. स्कंद किंवा कार्तिकेय यांच्या जन्माची कथा शिवपुराणात आलेली आहे. त्यामुळे शिवपुराणातून ही कथा घेतली असावी असं काही जणांना वाटतं. तर त्याशिवाय रामायणाच्या बालकांडात 37व्या सर्गामध्ये सुद्धा ही कथा आलेली आहे आणि म्हणून काही जणांना रामायणामधून ही कथा कालिदासाने घेतली असावी असंही वाटतं. त्याशिवाय महाभारताच्या वनपर्वाच्या 225व्या अध्यायामध्ये सुद्धा ही कथा वर्णन केली गेलेली आहे आणि त्यामुळे हे महाभारतातून सुद्धा घेतलेली असावी. कोठून का होईना शिवपुराण किंवा रामायण किंवा महाभारत या कुठल्या तरी साहित्यामधून अतिशय प्रसिद्ध असलेली शिवपार्वती विवाह आणि कुमार कार्तिकेयाच्या जन्माची कथा कालिदासांनी घेतली असावी असं मानलं जातं. तर कथा साहित्य, भावपक्ष आणि कलापक्ष या दोन्ही पक्षामधून अतिशय सुंदर असणारं हे महाकाव्य आहे. कालिदासाची सुंदर वाणी, त्यांचे विविध छंद, रस, वेगवेगळे वापरलेले रस आणि कालिदासाची उपमा आणि शैली, भाषा शैली याप्रमाणे हा कालिदासा साहित्य हा रसिकांसाठी खूप आदर्श झाला. त्याचप्रमाणे भावपक्ष आणि कलापक्ष या दोन्ही पक्षांच्या बाजू या कालिदासांच्या यामध्ये आहे. विशेष महत्त्वाची सांगण्याची गोष्ट म्हणजे कालिदास हा शैव आहे, तो महादेवाचा उपासक आहे. त्यांनी अभिज्ञान शाकुंतलम, कुमारसंभव, रघुवंश आपल्या सगळ्या महाकाव्यामध्ये किंवा सगळ्या रचनांमध्ये कालिदासांनी महादेवाचीच उपासना केलेली आहे किंवा त्यांनाच त्यांनी काय केलं, मंगलाचरणामध्ये प्रार्थना केली गेली. म्हणून हा कालिदासाचा कुमारसंभव, शिव आणि पार्वती आणि कार्तिकेयाच्या जन्मावर आधारित ही कथा आहे. तर हा महाकवी कालिदासाच्या साहित्याचा जनरल परिचय आपण या भागामध्ये पाहिलो आहोत आणि याचा सविस्तर परिचय म्हणा किंवा याचा विस्तृत परिचय आपण पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. धन्यवाद.